हॅलो गाईस, वेलकम बॅक टू ब्लॉग. आता मी चाललो स्टेशनला परत, कारण की कॅप्टनचा मोबाईल झाला आहे खराब. परत म्हणजे आता जास्त हार्डली हे काय 2-3 वीके चालवला असं मोबाईल तिने जास्त त्याचा, म्हणजे मोबाईल परत आता खराब झाला आहे. पहिला मी काल 2 दिवस आधी सर्व्हिसिंगला देऊन ब्लॉकमध्ये सांगितलेलं बहुतेक मोबाईल खराब झाला आहे. हा कॅमेरा बघा, आता चालू आहे सायबर मोबाईल घ्यायला. दिवसभर पाऊस चालू आहे बदलापूरमध्ये. काल रात्री पाऊस चालू होता, काल पावसामध्ये गरबा खेळलो, तो ब्लॉक अजून बघितला असणार. आता मी परत चाललो आहे इथं मोबाईल आणण्याचा. दिवसभरामधून आता पाऊस थांबला आहे, ते पण पूर्ण नाही थांबला आहे, हळूहळू पाऊस चालू आहे. आणि चाललो आहे आता मोबाईल आणायला, सर्व्हिस करायला. बघू बाबा आता काय होतं सायबर मोबाईलचं. ती गाडी चालू तरी कर, गरम तरी कर गाडीला. आधी गाडी काय बोलतोय, गाड्यामध्ये न भरलेली नाही, मागची नदी भरली आहे. बघून यायची का मागची नदी. थांबून जाऊ थोड्या वेळसाठी, तू गाडी पुढे तरी घे भाई. आतापासूनच पाऊस पडायला लागला रे हळूहळू. थांब 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 दिवाळीपर्यंत पाऊस सांगितला माहिती आहे का. बट आजचे 3 दिवस रेड अलर्ट सांगितलं आहे. काल, आज आणि उद्या 3 दिवस रेड अलर्ट आहे. गाईस, त्याच प्रकारे आम्ही आता परत थांबलेलो तिथं. एकदम जोरामध्ये पाऊस चालू झाला आहे. घराच्या बाहेर आम्ही निघालो ना 5 मिनटं आधी पाऊस जोरामध्ये चालू झाला आहे. आता आम्हाला किती वेळ थांबायला लागतं या लोकेशनवर काय माहिती. परत पाऊस चालू झाला तर भाई वांदे. रात्री गरबा खेळायला नाही भेटणार, तिचे आज वांदे गरबा. आणि बट पावसानं गरबा तर आम्ही चालूच ठेवतो. बट बघू, आत्ताचं काम तर व्हायलाच पाहिजे आमचं. तर बघा, दिवसभर पाऊस चालू आहे भाई यार. नवरात्रमध्ये पाऊस चालू यावा म्हणजे बाबा काय हा विषय. गणपतीमध्ये पाऊस पडला असेल ठीक आहे भाई, समजू शकतो. आत्ता कशाला पाऊस पडायला पाहिजे. आणि दिवाळीपर्यंत सांगितलं ते श्री पण बोललो मग अशी काय. तिथं बघा किती नाला भरलेला आहे. तर फायनली हा दिसतो ना, तेच मला हा दिसत असतं. बस बस पाऊस जास्त आला, नाला भरलेला आहे. पाऊस एकदम परत फोन खराब होईल. अरे काल दिवस मोबाईल असं शूट करत होतं भर पावसामध्ये. आता बघ, मला बोललेलो 4 व्हीलरने येऊया, पण ऐकलं नाही. आता बघ इतकं भिगून टाकलंय. अरे यार, भिजून जायची. काल आम्हाला किती मजा आली माहितीये का बाबा गरबा खेळासाठी. भर पावसात गरबा खेळतोय. अरे प्लॅन करूनचा प्रॉब्लेम नाही की बाबा प्लॅन करून जातोय, काय पण झालं बघू ना. फायनली लोकेशनवर पोहोचलं. फक्त ते दुकान नको बंद पाहिजे. चल भाई, दुकान चालू आहे, दुकान चालू आहे. रुद्रा भाई क्या हो गया मोबाईल का. हाँ लो मेरी 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 मर्जी. हाँ तो फिर भाई हाँ गिरे कैसे. तो डायरेक्ट इधर ही लादी लगा पार्ट टच में. अभी बदलापुर गांव से ये भी करके उसका हड्डी में बैठा गया, तब भी नहीं हो रहा है. बोला टाइम लेगा ही अब वो. आपने कॉल भी नहीं उठाया ना. आप बता रहे हो, आप बता रहे हो कि 2 मिनिट में कॉल. क्या टून केलं. हाँ नाही फीमेल आणला ना. पण पार्टिशन काय टाकलं मध्ये. हे बघा आता बघा 2 मिनिटं उभा राहा आणि बघा काय काय होणार आहे तिकडे. म्हणजे 100 रुपये का 3 लाइन है पीना हो. अरे भाई मुझे ये बताओ, मेरा फोन बताओ पहले. कितना टाइम लोगे अभी और फोन के लिए. काय झाला ना भावाचा तुझा मोबाईल आणि तुझा पैसे तुला रिटर्न करू. अरे नाही भाऊ, मोबाईल असं काढायचाच आहे आम्हाला. तूच घे फोन. तूच घे फोन, तूच दे फोन, त्याच्यापेक्षा तूच दे आम्हाला. तो विषय नाही असतो रे भावा, तो क्लिअर व्हायला पाहिजे ना पहिले. अरे नाही, बट फोन विकायचा तर तुझ्याकडेच विकतो ना मग. ऐकतोय का. आपल्याकडे तुला 2-3 हजार भेटेल, तो काय फायदा नाही. 2-3 हजार. तू एक्सचेंज मध्ये टाक, तुला जास्त भेटेल. ऐक माझं. 2-3 हजार. हा मी Redmi 14 Pro बघतो खूप दिवसापासून, करू का नाही. अरे घे ना रेडमीचा, 1 नंबर पीस आहे. फोन आलाय का नाही. ते काय माहितीये का मला, ह्या साहेबाची पाठ दुखते आणि साहेबाला आज जायचं गरबा खेळायला. विषय गरबा खेळायचा नाही. विषय हे आहे की माझ्याकडे ऑरेंज टी शर्ट आहे. अच्छा, आणि माझ्याकडे ऑरेंज टी शर्ट नाहीये. कोणाकडे पण नसतं.
अरे बाग मला तिथे स्पेशल भगवा कलरचा टी शर्ट आहे. अरे. त्याच्यावरती पाठी हनुमानजीचा फोटो. हा माहिती, बघितलंय. विषय गर्भाचा आणि तो पाठदुख्याचा नाही विषय. डॉक्टर बोले क्या फिर बोलले घरी आराम करा 3-4 दिवस बेड रेस्ट घ्या. पण आता विषय गर्भाचा आहे तर आता जायला लागले बाबा. हा, कारण की भगवा कलर आहे ना त्यासाठी. जाऊन उभा राहू सेंटरला. हा. भारत का बच्चा. तोच करू पण जाऊ. आता काय सगळं फायनल आम्ही निघाले मोबाईल बघून. अजून मोबाईलचा काही इश्यू होत नाहीये. इश्यू सॉल्व्ह होत नाही. हा, इश्यू सॉल्व्ह होत नाही म्हणजे सोडा ते मोबाईल विकायला आलाय. हा. बस मोबाईल विकायचा आहे आणि नवीन मोबाईल घ्यायचा आहे. इनशॉट यायचे इश मोबाईलचा मोबाईल लवकरच लवकर विकायचा आहे. लवकर काढायला पाऊस चालू आहे. इथून दिसून दाखवतो. हो भाई, गाईस तिथं फुल पाणी भरले बाबा. पोलिस पण इथे उभे आहे सेफ्टीसाठी. हो भाई, फक्त म्हणजे रात्रभराच्या पावसामध्ये नॉनस्टॉप पावसामध्ये किती पाणी भरले. अरे पैसा कोण खाली पडला ना तर भाई तो दूर दूरपर्यंत कुठेच नाही दिसणार. वरती क्लाउड्स बघा, फुल क्लाउड्स. आणि ह्या हिशोबाने क्लाउड दिसतात ना. आणि पाऊस चालू आहे अजून पण. अजून पाऊस जोराने पडणार नाही. फक्त रात्रीचा गरबा व्हायला पाहिजे बस. मग किती पण पाऊस पडू द्या भाई. मी तो काय बोलते, अजून पाऊस पडू द्या. आमचे पेपर कॅन्सल व्हायला पाहिजे. 6 तारखेला आमचे पेपर आहे. कॅन्सल व्हायला पाहिजे आमचे पेपर. आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. या हिशोबाने आता आवाज जोराने चालू झाली आहे ना. खूप जोराने पाऊस पडणार. क्लाउड्स बघा पूर्ण काळा काढा झाले. आता माझी संध्याकाळचे 4 वाजले. बट आजूबाजून स्लो भाई. स्पीड येतं संध्याकाळच्या आजूबाजून 4 वाजले. असं वाटतं राशीचं मी चप्पल शिवायला आलेलो. नवरात्रामध्ये मी गरबा खेळताना चप्पलच तुटून जाते हमेशा. त्यामुळे चप्पल शिवायला आलो. त्याचं चप्पल शिवून झालेली माझी. आता मी चाललो मेडिकलमध्ये शॅम्पू घ्यायला. आई मी असं नकली शॅम्पू नाही वापरतो. क्लिनिक प्लस ब्रँडेड वापरते. तेव्हा मेडिकलमधून घेतो मी. छोटे मोठे नाही, आपल्याला जमत नाही. आपल्या एक शॅम्पूचा प्राईस 500 पासून 200 पासून स्टार्ट होतो. हर्षलाचं नेटवर्क माहिती. थांब इथे इथं. हर्षलाचं नेटवर्क. तू गाडी घे, नेटवर्क नंतर सांग. पाऊस चालू झाला आता नेटवर्क सांग. नेटवर्क नव्हतं. हां, नेटवर्क. गायच कोणाला पण काय शॅम्पू घ्यायचा असेल हा घ्या. हा सगळ्यात बेस्ट आहे. ह्या शॅम्पूमधून हेअरफॉल डॅन्ड्रफ असतात त्यासाठी. मी तर हा शॅम्पू घेतो कारण की माझे थोडेफार हेअरफॉल होता आणि केस चांगले पण असतात, स्ट्रॉंग राहतात आणि केसाची ग्रोथ चांगली होते. त्यासाठी मी हा शॅम्पू यूज करतो. खूप महिन्यापासून यूज करतो. 8 महिन्यापासून हा शॅम्पू यूज करतो. माझे केस खूप वाढले पण आहे हा शॅम्पू यूज करतो. त्यासाठी मी केस कापायला 1 महिन्यातून 2दा जातो. त्याच्या मागचं रिझन हा शॅम्पू आहे. तुला स्पॉन्सरशिप भेटली का? नाही, आधी फुकटामध्ये करायचं प्रमोशन, नंतर पैसे घ्यायचे दाखवून.